नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील 5 नंबरचा युनिट आपण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे सबसिडरी बुक्स, मराठीत ज्याला म्हणतात सहाय्यक पुस्तके. या अगोदर आपण तिसऱ्या युनिटमध्ये जर्नल हे अभ्यासलेलं आहे. जर्नल इज अ प्रायमरी बुक हे आपण अभ्यासलं आहे. कोणतीही ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर फर्स्ट रेकॉर्डिंग जे जर्नलला केलं जाते हे आपण अभ्यासलं आहे. जर्नल इज अ book in which the business transaction are first recorded in a chronological order. जर्नल हे असं एक बुक आहे की ज्याच्यामध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन फर्स्ट रेकॉर्ड केल्या जातात आणि त्याही क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार, जे डे वाईज कालानुक्रमे. आता हे जे जर्नल इट इज अ प्रायमरी बुक्स. जर आपण बघितलं आहे स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन असतात तर ते एक सिंगल जर्नल मेंटेन करतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग केल्या जातात. परंतु लार्ज बिझनेस ऑर्गनायझेशन असतील तर त्यांना मात्र जर्नल हे जे आहे तर ते यूज करणं सफिशियंट होत नाही किंवा ट्रान्झॅक्शन ह्या जास्त असल्या कारणानं एकाच ठिकाणी रेकॉर्डिंग केलं तर ते क्रिटिकल होतं आहे, त्याचा ॲनालिसिस करता येत नाही आणि म्हणून हे जे जर्नल आहे ह्या जर्नलला पर्याय म्हणून सबसिडरी बुक्स जे आहे ते प्रिपेअर केलं जातं. सबसिडरी बुक्स जे आहे ते म्हणजे काय, तर हे जे जर्नल आहे तर त्या जर्नलचंच सब डिव्हिजन केलं जातं आणि ते कशाच्या आधारे, बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचं नेचर जे आहे त्या बेस, त्या आधारे त्याची मिनिंग आहे. सबसिडरी बुक्स म्हणजे काय, तर द सब डिव्हिजन ऑफ जर्नल ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचं जे नेचर आहे त्याला बेस धरून जर्नलचं सब डिव्हिजन केलं जातं. त्याला सबसिडरी बुक्स असं त्याला म्हटलं जातं. सबसिडरी बुक्स हे सुद्धा प्रायमरी बुक्स आहे म्हणून त्याला बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री ऑर प्राईम एंट्रीज असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर फर्स्ट रेकॉर्डिंग जसं जर्नलला करतो तर त्याऐवजी आपल्याला सबसिडरी बुक्सला त्याची फर्स्ट रेकॉर्डिंग करायची आहे आणि मग त्यानंतर ते लेजरला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. आता हे जे सबसिडरी बुक्स आहे आपण बघितलं की ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन या आधारे प्रिपेअर केले जातात. मग आता ह्या सबसिडरी बुक्सचे जे टाईप आहे ऑन द बेसिस ऑफ ट्रान्झॅक्शन ते कोणते आहेत तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघूया. बघा, हे जे नेचर आहे ट्रान्झॅक्शनचं ते कोणतं असेल, तर फर्स्ट इज कॅश ऑर बँक ट्रान्झॅक्शन. ज्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन ह्या कॅश ऑर बँक बेसिस थ्रू बँक झालेले आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र आपण सबसिडरी बुक्स प्रिपेअर करत असतो. जे गुड्स, आपण ओनली गुड्स, नॉट अ ॲसेट ऑर एनी अदर कमोडिटीज, ओनली क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू गुड्स, तर त्याची रेकॉर्डिंग जी आहे तर ते आपण या सबसिडरी बुक्समध्ये करतो. थर्ड इज बिल ट्रान्झॅक्शन. बिल रिसिवेबल बुक अँड बिल्स पेएबल बुक. बिल ऑफ एक्सचेंज जे आहे ज्यावेळेस आपल्याला बिल्स रिसीव होतं और आपल्याला जे बिल पे करायचं असतं यासाठी आपण हे जे बिल ट्रान्झॅक्शनच्या आधारे हे बिल्स रिसिवेबल बुक आणि बिल पेएबल बुक हे जे बुक दोन सबसिडरी बुक्स तयार करतो. आणि या तीनमधून कॅश ऑर बँक ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन अँड बिल ट्रान्झॅक्शन यामधून ज्या शिल्लक राहिलेल्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याची ऑर्डर या बेसिस आधारे जर्नल प्रॉपरला त्याची नोंद केली जाते. म्हणजे आपण जे या अगोदर जर्नल अभ्यासलेलं आहे त्याच पद्धतीचं हे जर्नल आहे. तर बघूया आता हे जे कॅश ऑर बँक ट्रान्झॅक्शन आहे त्यांच्यामध्ये कोणते सबसिडरी बुक्स जे आहे ते प्रिपेअर केले जातात. फर्स्ट इज सिंगल कॉलम कॅश बुक. ह्याच्यामध्ये 2 साईड असतात. एक डेबिट साईड, त्याला रिसिप्ट साईड असं म्हटलं जातं. अमाऊंट जी आपल्याला रिसीव होते त्याची नोंद इथे होते. आणि दुसरी जी क्रेडिट साईड आहे तर त्याला पेमेंट साईड असं म्हटलं जातं. जे पेमेंट आपण करतो त्याची नोंद पेमेंट साईडला, क्रेडिट साईडला केली जाते. यामध्ये सिंगल कॉलम, एकच कॉलम, अमाऊंटचा जो कॉलम आहे तो सिंगल असतो. सेकंड इज बँक बुक. बँक बुकमध्ये ज्या बँकशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याची रेकॉर्डिंग केली जाते, रिसिप्ट अँड पेमेंट. आता हे जे 2 कॉलम कॅश बुक आहे, 2 कॉलम म्हणजे या ठिकाणी 2 कॉलम असतात ज्यामध्ये आपल्याला अमाऊंट लिहायची आहे. रिसिप्ट साईडला जे डेबिट साईडला एक असतो कॅश कॉलम आणि दुसरा असतो बँक कॉलम. जे अशा पद्धतीने अमाऊंटच्या बाजूला कॅश आणि बँक अशा पद्धतीचे 2 स्वतंत्र कॉलम केले जातात. कॅश ट्रान्झॅक्शनची अमाऊंट कॅश कॉलममध्ये लिहिली जाते
आणि बँक ट्रान्झॅक्शनची अमाऊंट बँक कॉलममध्ये लिहिली जाते. हे 2 कॉलमनर कॅशबुक आहे. आणि लास्ट इज पेटी कॅशबुक, ज्यांचं स्वरूप मोठं आहे अशा प्रकारच्या ज्या बिझनेस ऑर्गनायझेशन असतात त्यामध्ये अनेक डिपार्टमेंट असतात आणि त्या डिपार्टमेंटला सब कॅशियर असतात. त्यातला जो हेड कॅशियर आहे, तर हेड कॅशियर दर महिन्याला किंवा एका विशिष्ट पिरियडसाठी ठराविक काही रक्कम या ठिकाणी ह्या कॅशियरला तो देतो, सब कॅशियर. त्याला पीटी कॅशियर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यानंतर तो त्या महिन्याचे खर्च भागवतो आणि त्याची नोंद जी आहे ती पेटी कॅशबुकला केली जाते. अशा पद्धतीने कॅश ट्रान्झॅक्शनची रिलेटेड हे 4 बुक्स आहेत. त्यामध्ये आपण इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये सिंगल कॉलम कॅशबुक म्हणजे सिंपल कॅशबुक अभ्यासणार आहोत. बँक बुक आपण अभ्यासणार नाही आहे. 2 कॉलमनर कॅशबुक आणि पीटी कॅशबुक अशा प्रकारच्या 3 कॅश और बँक ट्रान्झॅक्शन रिलेटेड 3 सबसिडी बुकचा आपण अभ्यास करणार आहोत. सेकंड इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट अँड रिलेटेड टू गुड्स, ओनली गुड्स. आपण ट्रान्झॅक्शन जे आहे गुड्स परचेस ऑन क्रेडिट, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, याची जी रेकॉर्डिंग आहे तर ह्या बुकमध्ये केली जाते. यासाठी 4 बुक आहे. फर्स्ट इज परचेज बुक, गुड्स परचेस ऑन क्रेडिट, त्याची रेकॉर्डिंग परचेज बुकला होणार. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, त्याची रेकॉर्डिंग जी आहे ती सेल्स बुकला होणार. गुड्स परचेस ऑन क्रेडिट बट रिटर्न, याची रेकॉर्डिंग जी आहे तर ती परचेस रिटर्न बुकला होणार. आणि गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट बट रिटर्न, त्याची रेकॉर्डिंग जी आहे ती सेल्स रिटर्न बुकला होणार. अशा पद्धतीने क्रेडिट ट्रान्झॅक्शन जे आहे 4 सबसिडरी बुक्समध्ये त्याची नोंद केली जाते. बिल्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन जे आहेत त्यासाठी बिल्स रिसिवेबल बुक आणि बिल्स पेबल बुक हे 2 बुक आहेत. आपल्याला इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये या बुकचा अभ्यास करायचा नाही. लास्ट इज अदर्स, ज्यामध्ये जर्नल प्रॉपर हे सबसिडरी बुक्स आपण प्रिपेअर करतो. ज्यामध्ये कॅश और बँक ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि बिल्स ट्रान्झॅक्शन हे सोडून ज्याची रेकॉर्डिंग जे राहिलं आहे त्याची रेकॉर्डिंग आपण जर्नल प्रॉपरला करत असतो. उदाहरणार्थ ॲसेट परचेस ऑन क्रेडिट और ॲसेट सोल्ड ऑन क्रेडिट, ज्याची नोंद आपण या 1, 2 आणि 3 या सबसिडरी बुक्समध्ये करू शकत नाही, म्हणून त्याची रेकॉर्डिंग जी आहे ती जर्नल प्रॉपरला केली जाते. अशा पद्धतीने आपल्याला कॅश और बँक ट्रान्झॅक्शनची रिलेटेड 1, 2, 3 बुक्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन रिलेटेड 1, 2, 3, 4 आणि अदर्स त्याच्याशी जर्नल प्रॉपर या पद्धतीने आपल्याला या युनिटमध्ये सबसिडरी बुक्स जे आहे तर ते प्रिपेअर करायचे आहे. आणि ही सबसिडरी बुक्स कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे आहे याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. धन्यवाद.